मधलं राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम लग्नानंतर शिलाँगला हनीमूनला गेले, पण त्यानंतर ते बेपत्ता झाले। काही दिवसांनी राजाची हत्या झाल्याची बातमी आली आणि त्याचा मृतदेह सुद्धा सापडला, पण सोनम बेपत्ता होती। तिचा शोध घेतला जात होता आणि त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती, कारण राजाला संपवणारी सोनमच आहे। काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण पाहूयात। लग्न, हनीमून आणि हत्या। राजाची सोनम बेवफा निघाली। हनीमून ठरला मृत्यूचा सापळा। सुखी संसाराची स्वप्न पाहत राजानं लग्न केलं। तो बायको सोनमसह हनीमूनला देखील गेला, पण तो परतलाच नाही। दोघे हनीमूनला शिलाँगला गेले होते, पण त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले। घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। शोध सुरू असताना राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर आढळला। कुटुंबाला मोठा धक्का बसला। त्याची पत्नी सोनम कुठे याचा काहीच पत्ता नव्हता, पण अखेर सत्य समोर आलं। राजाची हत्या दुसरी कोणी नाही तर सोनमनंच केली। 11 मेला राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं। लग्नानंतर 20 मेला जोडपं शिलाँगला हनीमूनला गेलं। आधी सोनम आणि राजानं गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर दोघे सुद्धा शिलाँगला पोहोचले। 23 मेला तिथून अचानक गायब झाले। राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर सापडला। सोनम बेपत्ता होती, तिचा शोध सुरू होता। पोलिसांनी सोनमसह आता तिघांना बेड्या ठोकल्यात। सोनमकडून पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती। मध्य प्रदेश पोलीस महासंचालकांनी ही माहिती दिली। सोनमच्या अटकेनंतर अधिक माहिती आता समोर येणार आहे। HR म्हणून कार्यरत असलेल्या सोनमचं तिच्या मॅनेजर असलेल्या बॉयफ्रेंड सोबत प्रेमसंबंध होते, पण लग्न झाल्यानं तिने हनीमूनला जाऊन पती राजाचा काटा काढण्याचा कट रचला। त्याच्या हत्येची सुपारी मारेकऱ्यांना दिली। उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये तिने आत्मसमर्पण केलं असा दावा मेघालयचे DGP आय नोंग्रांग यांनी केला। मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी 3 हल्लेखोरांना देखील अटक केल्याचं सांगितलंय। 20 मई को घूमने के लिए गए थे। ये गुवाहाटी होते हुए सीधे शिलांग पहुंचे और उसके बाद लगातार इनकी 23 तारीख तक इनका संपर्क रहा और मदर इन लॉ से लगातार संपर्क में थे और राजा संपर्क में था। 23 मई को इनका संपर्क टूट गया। जो परिजन थे दोनों परिवारों के, जो सोनम रघुवंशी और राज रघुवंशी के जो परिजन थे, वो लगातार पुलिस कमिश्नर इंदौर के संपर्क में थे। तो पुलिस कमिश्नर इंदौर के द्वारा इसमें DCP क्राइम ब्रांच राजेश त्रिपाठी सर को इसमें अपॉइंट किया गया और उनको ये इंस्ट्रक्शन दिया गया था कि लगातार वो जो ईस्ट सौरा डिस्ट्रिक्ट है वहाँ पर जो उनके SP हैं उनसे लगातार संपर्क में रहे। तो लगातार कम्युनिकेशन था, सर्चिंग ऑपरेशन चलाया गया। दरम्यान माझी मुलगी निर्दोष आहे, मेघालय पोलिसांनी तिला अडकवण्यासाठी खोटी कहाणी रचली असं सोनमच्या वडिलांचं म्हणणं आहे। या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। तर दुसरीकडे राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली। सध्या सोनमची वैद्यकीय तपासणी झाली, ती पूर्ण बरी असून तिला वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं। त्यामुळे चौकशीअंती राजा रघुवंशीच्या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।